तर पब्लिक, मी तौसिफ गडकरी आणि तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आणि आपण आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे एक नवीन अपडेट. 21 मेला पुणे मुंबई मिसिंग लिंकचं उद्घाटन माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संपन्न झालं आणि सर्वत्र या लिंकच्या कामाची चर्चा झाली. याविषयी आपण थोडक्यात संक्षिप्त व्हिडिओद्वारे माहिती बघूया. मिसिंग लिंक 1 मे 2026ला ओपन झाला आणि आता गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नाव नोंदवलंय. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरचा खंडाळा घाट आठवतो. ट्रॅफिक, वळणं, ॲक्सिडेंट्स, आता हा सगळा भाग कम्प्लिटली बायपास झालाय. हा आहे मिसिंग लिंक. 13.3 किलोमीटरचा हा प्रोजेक्ट टनल्स आणि ब्रिजेसचा कॉम्बो आहे. यामध्ये 8.9 किलोमीटरचा लांब टनल आहे आणि 22 ते 23 मीटर रुंद जगातील सर्वात वाईड टनल आणि टायगर व्हॅलीवर 650 मीटर लांबीचा ब्रिज, जवळपास 100 ते 180 मीटर उंच. स्पीड लिमिट 100 किलोमीटर/आवर. आता ड्राईव्ह झाली आहे स्मूदर, सेफर. टोल तोच राहतो, 320 रुपये, नो चेंज. रिझल्ट ऑन पेपर 20 ते 30 मिनटं, पण रिअलमध्ये 40 ते 45 मिनटं सेव्ड. हा फक्त प्रोजेक्ट नाही, हा आहे इंडियाचा. पुणे मुंबई मिसिंग लिंक दाखवण्यासाठी याचे श्रेय वीर शिंगरोबा धनगर यांना पण जाते. यांनी इंग्रजी ब्रिटिशकालीन इंजिनियरांना हा रोड त्या काळी दाखवलेला होता. त्यामुळे काही लोकांचे म्हणणे आहे की या रोडला किंवा ह्या लिंकला त्यांचं नाव दिलं जावं. तसेच आपल्या महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांनी या कामाला महाविकास आघाडीच्या काळात सुरुवात केली. त्यामुळे अजितदादा आणि त्या काळचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचं पण या कामामध्ये श्रेय आहे. एकंदरीत दोन्ही सरकारच्या काळात पण ही कामं झालेली आहेत. महाविकास आघाडी काळात आणि आत्ता जे भाजप सत्तेत आहे त्यांच्या काळात पण या कामाला भरपूर अशी गती आलेली पाहायला आपल्याला भेटते. त्यामुळे काही लोकांचं म्हणणे आहे की आदरणीय अजितदादा यांचं नाव दिलं जावं. आता सरकारचा प्रश्न आहे, पण काम एकंदरीत उत्कृष्ट असं झालेलं आहे आणि यामुळे आपल्या भारताचा तसेच महाराष्ट्राचा डंका पूर्ण जगात अभिमानाने वाजत आहे आणि उत्कृष्ट असं नियोजन आहे. तुम्हाला याची काही व्हिडिओ दाखवतो, पहा. मिसिंग लिंक प्रोजेक्ट, ज्यामुळे खंडाळ्याचा भयंकर ट्रॅफिक जाम आता कायमचा संपला. पण 133 मीटर खोल दरीवर हवेत तरंगणाऱ्या या पुलाचं डिझाईन साध्या रस्त्यासारखं नाही, तर एखाद्या विमानाच्या पंखासारखं बनवलंय. पण का? कारण 2 डोंगरांच्या मधल्या दरीत वाऱ्याचा वेग प्रचंड असतो. जर हा पूल साध्या फ्लॅट डिझाईनचा असता तर वाऱ्याच्या दाबानं तो पत्त्यांसारखा कोसळला असता. पण इंजिनियर्सनी वापरलेल्या या एरोडायनामिक आकारामुळे दरीतील भयंकर वारा पुलावर न आदरता त्याला स्लाइस करून वरून आणि खालून शांतपणे निघून जातो. आणि या पुलावर धावणाऱ्या हजारो गाड्यांचं वजन या महाकाय केबल्सच्या टेन्शन फोर्समुळे अचूकपणे पिलर्सवर ट्रान्सफर होतं. महाराष्ट्राच्या या अद्भुत इंजिनिअरिंगसाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा. एकंदरीत या पुलामुळे किंवा या लिंकमुळे पुण्यातील ट्रॅफिक समस्या आणि मुंबईला जाण्याचा मार्ग लवकरच कमी होणार आहे. कारण तासाचा फरक पडतो. 19 किलोमीटरचा हा लोणावळा ते खोपोलीचा मार्ग पूर्ण करायला मोठ्या गाड्यांच्यामुळे 1 तासाचा कालावधी लागत होता, तो आता 1 तासाने कमी होणार आहे. आणि मुंबई, दक्षिण मुंबई, नवी मुंबई वगैरे आणि पुणे हे आता लवकरच कनेक्ट होणार आहे. अतिशय अत्याधुनिक तंत्रज्ञान करून वापरण्यात आलेला हा मुंबई पुणे मिसिंग लिंक यामुळे नक्कीच महाराष्ट्राची ओळख देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोचणार आहे. आणि वाहतूक ट्रॅफिकच्या समस्येला जी मुंबई पुण्याच्या दरम्यान लोकांना जो त्रास सहन करावा लागत होता तो आता सहजपणे शक्य होणार आहे. तुर्तास तरी यावर छोट्या आकाराची वाहने पाहायला मिळतील. अवजड वाहनांना यावर सध्या तरी बंदी पाहायला भेटते.
भविष्यात अवजड वाहने पण टेस्टिंगनंतर यावर सुरू राहतील प्रवासासाठी. आणि मोठा असा बोगदा आहे, आटपदरीकरण रस्ता आहे आणि अत्याधुनिक अशा विविध सुविधा आहेत. आत एमर्जन्सीला व्हेंटिलेशनच्या वगैरे सुविधा आहेत. अत्याधुनिक असा तारांनी युक्त असा हा बोगदा नक्कीच भारताच्या तसेच महाराष्ट्राच्या विकासामध्ये नक्कीच एक भर पाडणारा रस्ता आहे. आणि 100चं स्पीड या रस्त्यावरून कंपल्शनचं झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे नक्कीच पुणे मुंबईच्या दरम्यान जो लोकांना 19 किलोमीटरचा घाट पूर्ण करण्यासाठी जो त्रास सहन करावा लागत होता, तो आता इथून पुढे कमी होणार आहे. कारण वाहनांची गर्दी कमी झाली की आपोआप इथून हे होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना याचा तर काही फायदा सध्या तरी मला वाटत नाही. मोठ्या गर्भश्रीमंत लोकांना गव्हर्मेंटकडून ही एक चांगली आणि आनंदाची गोष्ट आहे. असेच रोजगाराचे पण प्रश्न मिटवू. गव्हर्मेंटकडनं अशा चांगल्या प्रकल्प राबवण्यात यावे आणि गरीब होतकरू लोकांना पण यामध्ये रोजगार मिळावा, असे आपण सर्वसामान्य म्हणून इथं आता आशा व्यक्त करू शकतो. कारण आशा व्यक्त करण्याशिवाय आपल्या पदरात काही नाही. शेवटी कष्ट हेच भांडवल. आणि असे नवनवीन प्रकल्प आपल्या महाराष्ट्रात येत राहू. आपला महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होत राहू, अशीच आपण इथे आशा व्यक्त करू शकतो. त्यामुळे सगळीकडे ह्या लिंकची सध्या तरी चर्चा आहे आणि भविष्यात पण आपली चर्चा राहील. त्यामुळे आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो, आणि व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. अशीच नवीन माहिती अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला बघत राहा. आपण नक्कीच तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातील विविध घडामोडी तसेच माहिती, आपल्या पाटण तालुक्याविषयी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. आपला हा छोटा प्रयत्न आहे. कुठपर्यंत यशस्वी होईल सांगता येत नाही, तरी पण तुमचं सहकार्य आवश्यक आहे. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मित्रांनो तुमचा आभारी आहे. असंच प्रेम राहू द्या. थँक्यू सो मच. आणि आपल्या चॅनलला तुमचं सहकार्य लाभत राहू आणि आपण अशीच वेगवेगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहू. थँक्यू, धन्यवाद, आभारी आहे. असंच प्रेम राहू द्या.